नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्ही एखादी नवीन रुचकर आणि खमंग नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय तर हा नाश्ता एकदा नक्की करून बघा. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रुचकर रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मी इथे 1 कप शिजवलेला पालक घेतलेला आहे. तर तुम्ही ते पालकाच्या जागी मेथीचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून या सर्व साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला परत एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये व्यवस्थित चाळलेला 2 कप मैदा घालायचा आहे. तर तुम्ही इथे मैद्याच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही पालकाची पेस्ट घालायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला जास्त नाही घालायची आहे, थोडी थोडी याच्यामध्ये आपल्याला पेस्ट घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक कच्चा किसलेला बटाटा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बॉईल केलेला पण बटाटा स्मॅश करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला हे जे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि घटसर असे हे पीठ मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 10 मिनिटांपर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. मग पीठ भिजल्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. आणि आता या गोळ्यांना तेल नाही तर पीठ लावायचं आहे आणि याच्या आता गोल आकारमध्ये आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. मग पुऱ्या लाटून झाल्यानंतर आता आपल्याला या पुऱ्या तळायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या पुऱ्या घालायच्या आहेत. आणि आता या पुऱ्या आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने पालकाचा आणि बटाट्याचा वापर करून ही रुचकर अशी नाश्त्याची खमंग रेसिपी बनवू शकता. आणि गरमागरम या रेसिपीला हिरव्या चटणीबरोबर, चहा नाही तर कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.